मुलगा घरमालकाला सांगत होता, साहेब 2 लेकरांसहित बापानं घराच्या बाहेर काढलं. माझी पत्नी, मी अशा ऐन प्रसंगी जाईन कुठं म्हणून सुद्धा माझ्या बापानं माझा विचार केला नाही. पण साहेब, आज 33 महिने झाले तुम्ही मला फुकट खोली दिली राहायला. 1 लाख रुपये बिझनेससाठी दिले. साहेब, हे 33 महिन्याचं प्रति सेकंदाला 1 रुपया या हिशोबाने 33,000 रुपये व्याज घ्या आणि ही तुमची 1 लाख रुपये मुद्दल. साहेब हसले म्हणले, वेडा आहेस का तू? हे 1 लाख रुपये तुझ्या बापाचे आहेत. काय द्यायचं असेल ना तर ते तुझ्या बाबाला व्याज नेऊन दे, मला काही नको. आणि मी तुला 33 महिने कोण म्हणतं फुकट सांभाळलं? 33 महिन्याचं घर भाडं तुझ्या बापानं 66,000 रुपये दिलेत. आणि ज्या दिवशी तुझा बिझनेस चांगला होतो ना त्या दिवशी तुझे बाबा मंदिरात पेढे वाटतात. मुलगा असा घाईवरून आला, बापाकडे गेला. बाबा मला माफ करा ना. बाबा म्हणले, तुला कधीच माफ केलंय मी. कशाला आला होता? पैसे घेऊन आलो होतो बाबा. ते तुझ्यासाठीच आहेत आणि तुझ्यासाठीच ठेवले होते. जा आता. मुलगा निघाला आणि बापानं ये इकडे म्हणून असे दोन्ही हात केले. मुलाला जणू काय कबीराचा खजिना सापडला अशी गळ्यात मिठी मारली. खरंच बाबा माफ केलं. हो केलं. मित्रांच्या संगतीने बिघडू लागला होता, काम करत नव्हता म्हणून तुला बाहेर काढलं घराच्या. तू माझ्या काळजाचा तुकडा आहे. लेकरं सुनबाई घेऊन परत वापस ये.